नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नॅशनल हायवे आणि एक्सप्रेस हायवे याच्याबद्दल काय फरक आहे ते जाणून घ्या, समजून घ्या. मित्रांनो, जो नॅशनल हायवे असतो तो सरकार बनवतो, म्हणजे सरकार त्याचा पूर्ण कारभार सांभाळतो, त्याच्या निगराणीमध्ये बनते. नॅशनल हायवे असतो तो गावागावांशी कनेक्ट असतो. जर तुम्ही नॅशनल हायवेतून जात असाल किंवा गेला असाल तर तुम्हाला समजेल की हा रस्ता आहे तो गावागावाशी कनेक्ट असतो, म्हणजे गावं दिसेल तुम्हाला रस्त्यातून जाता जाता. आणि जो एक्सप्रेस हायवे असतो तो जो हायवे असतो तो सरकार टेंडर भरवतो, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट देतो बनवायला. आणि मग हे कॉन्ट्रॅक्टर हा एक्सप्रेस हायवे बनतो. हा एक्सप्रेस हायवे जलद गतीसाठी तुमचा प्रवास खूप फास्ट व्हावा, सुखाचा व्हावा म्हणून हा रस्ता असतो की तुम्ही जिकडे जात असाल तिकडे लवकर पोचावा. आणि हा रस्ता 10 पदरी असतो किंवा 8 पदरी असतो, मोठा रस्ता असतो. आणि हा रस्ता कॉन्ट्रॅक्टर बनवतात. आणि हा रस्ता गावागावांशी कनेक्ट नसतो, म्हणजे तुमचा प्रवास हा सुखाचा व्हावा ह्यासाठी आणि फास्ट व्हावा. पण हा कुठल्याही गावाशी कनेक्ट नसतो. तुम्ही बघितलं असाल, हा दोघांमधला फरक आहे. नॅशनल हायवे सरकार बनवतो, गावागावांशी कनेक्ट असतो. एक्सप्रेस हायवे हा कॉन्ट्रॅक्टर बनवतात, सरकार त्याची निगराणी करतो. आणि हा रस्ता गावांशी कनेक्ट नसतो. हा दोघांमधला फरक आहे. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.